नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की मालिकेमध्ये आता धक्कादायक वळण आपल्याला पुढे काही भागांमध्ये बघायला मिळणार आहे, जिथे खरं आणि खोट्याचं लपलेलं वास्तव सगळ्यांसमोर येणार आहे. चला पाहूया ही सखोल भावनिक कथा काय येते. तर मित्रांनो, होतं असं की आपण तर सगळ्यांनी आतापर्यंतच्या भागांमध्ये बघितलेलंच आहे की अनामिका कशा प्रकारे सगळ्यांसमोर भोळेपणाचं नाटक करत सोहमला चुकीचं दाखवत असते. तसं म्हणायला गेलं तर सोहमला व्यसनाधीन करण्यामागे सुद्धा तिचाच हात असतो. या सगळ्यामागे जर कोणी जबाबदार असेल तर ती म्हणजे अनामिका असते आणि अनामिकाच हा सगळा डाव रचत असते. पण आता हे तर फक्त आपल्या प्रेक्षकांना माहिती आहे. मालिकेमधल्या कोणत्याच पात्राला हे माहिती नाही आहे की अनामिकाचं सत्य काय येते. अनामिका सोहमची कॉलेजमधली मैत्रीण असते आणि कॉलेजमध्येच त्यांच्यात काहीतरी बिनसलेलं असतं, ज्या गोष्टीचा सूड घ्यायला अनामिकाने लग्न केलेलं असतं सोहमसोबत. आता अनामिकाला हळूहळू गोष्टी उमजायला लागलेल्या असतात की सोहमला चांगलीच अद्दल घडवणं खूप गरजेचं आहे. त्याला योग्य तो धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे असं समजता जाता ती सोहमला मॅनिप्युलेट करू लागते. म्हणजे सोहमसोबत ठरवून ती चांगली वागत नसते, पण ती त्याला असं दर्शवते की तुझं संसारात डोकं नाही आहे, तूच अजून पण त्या काजूच्या विचारांमध्ये, म्हणजे सो कॉल्ड त्या काजलच्या विचारांमध्ये, जी कलाची लहान बहीण आहे, सो कॉल्ड तू अजून तिच्याच विचारामध्ये आणि तू त्यातून बाहेरच पडू शकत नाही असं ती त्याला वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे सगळ्यांच्या नजरेत ठरवून सोहमला वाईट करण्याचा प्लॅन चाललेला असतो. आणि अनामिका त्यांच्या कॉलेजमधल्या कॉमन फ्रेंडला, म्हणजेच निलेश नावाच्या एका मित्राला ती अपॉइंट करत असते या कामासाठी की तुला तुझ्या कामाचे वाटेल ते पैसे मिळतील, पण तू सोहमला हळूहळू असं सांगण्याचा प्रयत्न कर, त्याला असं दाखवण्याचा प्रयत्न कर की तू तुझ्या संसारात चुका करतोयस. नवीन संसार आहे पण तो स्वतःहून तू उद्ध्वस्त करतोयस, कारण तुला एक चांगला पती म्हणून राहता येत नाही आहे. अनामिका एक सोज्वळ बायको आहे, पण चुकतं तुझंच आहे आणि तूच तिला हर्ट करतोयस असं त्याच्या मनावर बारकाईने बिंबवण्याचं काम तुला करायचं आहे निलेश, असं अनामिका निलेशला सांगत असते. आणि त्या कामाचे मोबदला म्हणून निलेशला ती पैसेसुद्धा देत असते. एवढंच नव्हे तर तिने निलेशला सांगितलेलं असतं की हळूहळू त्याला डिप्रेस कर आणि डिप्रेस करतानाच त्याला व्यसनाधीन कर, त्याला दारू पाच, काय वाटेल ते कर. म्हणजे ओकेशनल ड्रिंकर जो आहे, जो कधीतरी मित्रांसोबत पार्टीमध्ये ड्रिंक करतो, त्याला आता रोज दारू पिण्याची सवय तुला पाडायची आहे निलेश, असं अनामिकाने निलेशला सांगितलेलं असतं. आणि त्याच्या प्रत्येक कामाचे, म्हणजे प्रत्येक वेळेसचे अनामिका निलेशला पैसे देत असते. तेव्हा आता हा सगळा प्रकार चाललेला असतो आणि सोहमने घरामध्ये एकदा दोनदा तर तमाशेसुद्धा केलेले असतात. आता होतं असं की रजनी आणि सरोज हॉलमध्ये बसलेले असतात. म्हणजे असं सायंकाळचा सीन असतो आणि रजनी अगदी काळजीत पडलेली असते आणि रजनी म्हणते की सरोजबाईंनी माझं अजिबात हल्ली लक्ष लागत नाही हो. काल सोहमला यायला पुन्हा उशीर झालेला होता आणि आज पण परत मला तसंच बघायला मिळतं आहे. काहीतरी बिनसलेलं असेल नक्कीच यावेळेस, पण मला तर असं वाटतं की पुन्हा त्याने दारू वगैरे प्यायली असेल आणि हे कितपत योग्य आहे हो, हे त्याचं चुकतंच आहे. पण मला असं वाटतं की अनामिका जी एवढा संसार त्यांचा नेटाने नेण्याचा प्रयत्न करते, या सगळ्यामध्ये उद्ध्वस्त करण्याचं काम फक्त सोहम करतो आहे. त्याला चांगलं काम त्याचं जमत नाही, त्याला त्याची भूमिका नीट निभावता येत नाही असं वाटतं आहे मला. यावर आता सरोज अगदी गंभीरपणे म्हणते की हे बघ रजनी, तो बोलत नाही पण त्याच्या नजरेत वेदना आहेत आणि ते मलाच काय, या घरात प्रत्येकाला दिसले असतील, कोणीही तुला हेच सांगेल. आणि मी तर म्हणते तुलाही हे दिसलं असेल, कारण तू एक आई आहेस. पण तुला कुठेतरी अनामिकाबद्दल पण काहीतरी वाटतं आहे, कारण ती तुझी सून आहे. अनामिका पण एकीकडे खूप रडत असते हल्ली आणि काहीतरी जुळत नाही आहे. म्हणजे एकीकडे ती रडते पण आणि एकीकडे ती घरामध्ये अगदी नॉर्मल आणि साधी सिंपल पण राहते. ती काळजीत पण राहते, पण मग काहीतरी कुठेतरी पाणी मुरतं आहे असं मला वाटतं कधी. कारण अगं सोहम तर आपल्यासमोर एकदम नॉर्मल राहतो. म्हणजे अनामिका जे सांगते ना, ते सोहमच्या कृतीतून दिसून नाही येत. अनामिका आपल्याला दरवेळेस सोहमबद्दल काहीतरी वेगळं सांगते, पण सोहम जेव्हा आपल्यासमोर येतो तेव्हा तो अगदी नॉर्मल असतो. काहीतरी गडबड आहे. तर दुसरीकडे आता या दोघांचा हा संवाद चाललेला असतो आणि अनामिका तिच्या खोलीमध्ये असते. आता अनामिकाचं होतं असं की ती आपल्या खोलीचा दरवाजा पॅक लावते आणि इतक्यात कोणाला तरी फोन लावते आणि ती दुसऱ्या तिसऱ्या कोणाला नाही, त्या निलेशलाच फोन लावते आणि ती म्हणते, निलेश तू येणार आहेस ना आज घरी? आज सोहमला काहीही करून घेऊन जा, त्याला हवं ते मिळू दे. मी सगळ्यांसमोर असं वागेल की तोच मला त्रास देतोय, अगदी नेहमीप्रमाणे.
आता लास्ट टाईम तो जेव्हा दारू ढोसून आलेला होता ना, तेव्हा पण मी घरामध्ये तसंच विक्टिम कार्ड प्ले केलं होतं. मी असं दाखवलं होतं की मी अगदी पतिव्रता आणि बिचारी बायको आहे आणि हाच मला त्रास देत असतो. हा माझ्या मनासारखं वागत नाही, माझ्या मनाविरुद्ध वागून मला एक प्रकारे माझा मानसिक छळ करत असतो. आता घरामध्ये जर सोहम एकदाचा का सगळ्यांच्या नजरेतून उतरला तर मला माझी पुढची वाट अगदी सोपी होऊन जाईल. तेवढ्यात आता अनामिकाला असे कॉलेजचे दिवस आठवू लागतात. अनामिका, सोहम, निलेश कॉलेजचे जुने मित्र आहे. पण आता निलेश अनामिकाचा प्यादा बनलेला आहे. म्हणजे तो आता कुठेतरी त्याच्यातली आणि सोहममधली मैत्री विसरून अनामिकाला साथ देतोय. काय तर म्हणे पैशांच्या मोबदल्यात. खरंच किती कठीण झालेलं आहे हे. एकीकडे असेही मित्र असतात की जे जीवाला जीव देतात, पण असेही मित्र असतात का जे पैशासाठी आपली मैत्रीसुद्धा पणाला लावून देतील? कठीण आहे. तर दुसरीकडे आता निलेश अनामिकाने सांगितल्याप्रमाणे तसं करतो. तो सोहमला घरी घ्यायला येतो आणि सोहम म्हणतो की काय रे निलेश, आज कसं काय येणं केलंस? तेव्हा निलेश म्हणतो की अरे असंच मला वाटलं तुझ्याशी बोलावं असं ते, आणि हल्ली तू खूप डिस्टर्ब असतोस, तू हळूहळू डिप्रेशनमध्ये जातोय सर. मग तुला त्यातून काढण्याचं काम मी नाही करणार तर कोण करणार आहे? आता असं निलेश सांगत असतो. बिचारा सोहम अगदी भावनेच्या भरात वाहून जातो. त्याला वाटतं की आपल्या मित्राला आपली किती काळजी आहे. असे मित्र भेटायला खरंच नशीब लागतं. माझ्या नुसत्या एका एक्सप्रेशनवरून माझा मित्र माझ्या सगळ्या गोष्टी समजून घेतो याचं त्याला कुतूहल असतं. पण त्या बिचारा सोहमला काय माहिती, त्याच्या पाठीत खंजर खुपसण्याचं कामसुद्धा त्याचा मित्रच करतो आहे. आणि हा सगळा कट रचणारं दुसरं तिसरं कोणी नसून त्याची बायको आहे. अहो, बायकोच जर असं वागते तर मित्राकडनं कायच अपेक्षा करणार आहे? तेव्हा आता सोहम आणि निलेश दोघं जातात. त्यांच्यामध्ये गप्पा गोष्टी होतात आणि ठरल्याप्रमाणे निलेश आता सोहमला इन्सिस्ट करत असतो की घे घे. तेव्हा सोहम पण नाही म्हणत असतो. तेव्हा आता निलेश एक शक्कल लढवतो आणि त्याच्या नॉर्मल ड्रिंकमध्ये सुद्धा तो काहीतरी मिळवून देतो. आणि ते मिळवल्यामुळे होतं असं की सोहमला जाते चढून आणि सोहम नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी येतो. आता तो जेव्हा आलेला असतो तेव्हा तिथे सोहम आता जेव्हा खाली येतो आणि त्याला सगळे येताना बघतात तेव्हा अद्वैतसुद्धा खूप टेन्शनमध्ये येऊन जातो. तो म्हणजे त्याचाही अगदी वेदनेने तिळपापड होत असतो की आपला भाऊ आपल्याच डोळ्यासमोर त्याचं असं होतं आहे आणि ते त्याला बघितलं जात नसतं. म्हणजे त्यालासुद्धा कुठेतरी वाईट वाटत असतं. आता मोठे भावंड असतात त्यांनासुद्धा या सगळ्याबद्दल, आता म्हणजे मी तरी एक मोठी बहीण आहे आणि जर माझ्या लहान भावाबद्दल असं होतं आहे तर डेफिनेटली मला वाईट वाटणारच आहे. आणि आता सेम अद्वैतचं होत असतं. आता तुम्ही सगळेसुद्धा ह्या गोष्टी फील करतच असाल. असा काही प्रसंग तुमच्यावर ओढवला आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर आता अद्वैत त्याला सावरतो आणि त्याच्या खोलीत घेऊन जाऊ लागतो. तेव्हा आता इतक्यात रजनी म्हणते की म्हणजे रजनीला अगदी रडायला येत असतं. रजनी खूप रडत असते. अनामिकासुद्धा नेहमीप्रमाणे ड्रामा करत असते आणि कलाला अनामिकाच्या ड्रामावर संशय येऊ लागलेला असतो. रजनी आता रडत रडत म्हणते की हा माझा सोहम नाही आहे. हा माझा सोहम नाहीच आहे. सोहम आधी असा नव्हताच. माझं अख्खं घर विस्कटून चाललं आहे. कुठे कला अद्वैतचे प्रॉब्लेम्स होत आहेत तर दुसरीकडे कुठे राहुलचे, आणि हे आता सोहमचं असं. कधी थांबणार आहे आबा हे सगळं? असा पश्चाताप रजनी व्यक्त करत असते. सोहम कधीच असा नव्हता. हे सगळं नक्कीच काहीतरी कारस्थान रचलं जातं आहे. नक्कीच ना कोणाच्या संगतीमध्ये राहतो हे आपल्याला तपासलं पाहिजे. म्हणजे रजनीला आता तिचं भान नसतं. ती काळजीने काहीही बोलू लागलेली असते. तेव्हा सरोज तिला सावरते आणि म्हणते अगं हो रजनी, तू शांत हो, पाणी घे बरं. अगं तू असं पॅनिक होऊन चालणार आहे का? हे बघ, मला तुझी काळजी कळते. तू एक आई आहे, तुझी काळजी अगदी योग्य आहे, पण जरा धीर धर. तू म्हटलेला मुद्दा मला पटला आहे. तेव्हा आबासाहेब म्हणतात की रजनी खरंच बरोबर बोलली. सोहम आधी आपला सोहम आधी असा कधीच नव्हता. तो कोणाच्या संगतीत राहतोय हे बघावं लागेल, कारण गेल्या महिन्यापासूनच त्याचं हे सगळं चालू झालेलं आहे. अरे आपल्या घरावर एवढी मोठी संकटं ओढवली गेलेली आहे, ती त्याने अद्वैतच्या साथीने किती छानपणे पार पाडलेली आहे. मान्य आहे तो लहान आहे, त्याला जबाबदाऱ्यांची आणखीन जाणीव नाही आहे अजून, पण आपला सोहम असा नाही आहे आणि आपले संस्कार इतके खिळखिळे नक्कीच नाही आहेत की आपला सोहम या सगळ्या गोष्टींच्या आहारी जाईल. दुसरीकडे आता इकडे कलाला तर संशय आलेलाच असतो या अनामिकाच्या फेक रडण्याचा. अनामिका नेहमीप्रमाणे नाटकं करते की मी काय करू, माझं नशीब असं काय आहे, मग याने मला असं दाखवलं वगैरे वगैरे वगैरे. आता कला मनोमन विचार करते की हिचं रडणं खोटं वाटतं आहे. मी एक दिवस हिला कोणाशी तरी कॉलवर बोलताना बघितलेलं होतं आणि फोनवर मला निलेश असं नाव दिसलेलं होतं. एक विवाहित स्त्री एका परपुरुषाशी कसं काय बोलू शकते? नाही, हरकत नाही, म्हणजे मित्र तिचा नक्कीच असू शकतो, पण हे जरा वेगळंच आहे नाही का? म्हणजे निलेश नावाचा नंबर
कायम म्हणजे ती त्यावरच बोलत असते फोनवर, वरून तिला कॉल असतो आणि ती जेव्हा केव्हा बोलताना दिसते त्याच नंबरवर, आणि तो कॉल येताच ती अगदी बाजूला जाते हे सुद्धा कलाने नोटीस केलेलं असतं. हे विचार कलाच्या डोक्यात चाललेले असतात आणि सेम गोष्टी ती आता सगळ्या अद्वैतला सांगून दाखवते, म्हणजे बोलून दाखवते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की खरे तुझं जर म्हणणं खरं असेल तर हे सगळं उघड करायला हवं, या गोष्टीचा शोध घ्यायला हवा. पहिला मुद्दा ही गोष्ट खरी आहे का हे तपासून घ्यायला हवं, आणि खरी आहे हे याचा पाठपुरावा मिळताच आपण या गोष्टीच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. मी माझ्या भावाला या अशा तुटलेल्या अवस्थेत नाही का बघू शकत. माझा सोहम असा कधीच नव्हता. तो कायम दादा दादा करत यायचा, त्याला कुठली गोष्ट अडली तर यायचा. अगं तो वडिलांचा, आईचा, आबांचा धाक तर बाळगायचा, पण एक मित्र म्हणून मी त्याच्यासोबत होतो तरीसुद्धा तो माझा धाक बाळगून होता. तो कायम हाच विचार करायचा की मी जर असं केलं तर अद्वैत दादा काय विचार करेल, तो मला रागवेल का, किंवा तो माझ्याबद्दल काही चुकीचा विचार करणार नाही ना. असा होता माझा सोहम, आणि आज हे असं बघतोय मी. एवढा बेफिकीर आणि एवढा बेशिस्त सोहम कधीच नव्हता. तेव्हा आता कला म्हणते की अद्वैत तुझ्या भावाबद्दलच्या वेदना मला कळत आहेत. चांदेकर तुझ्या भावाबद्दलच्या वेदना मला कळत आहेत, पण आता या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांसमोर आणणं गरजेचं आहे. दुसरीकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी, आता रात्री तर सोहमला झोपवून दिलेलं असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आता सोहम उठतो, त्याचं डोकं दुखत असतं आणि एकीकडे तो बघतो तर अनामिका, म्हणजे तो वेळेच्या आधीच उठतो. होतं असं की त्याचा टायमिंग आहे तरी तो नेहमी 8 वाजता उठत असेल आणि तो दारू प्यायलेला असतो. अनामिकाला असं स्वाभाविक वाटतं की दारू पिलेला आहे हा, सकाळी लेट उठेल. पण अगदी ते सुदैव म्हणावं किंवा दुर्दैव हे आपल्याला आता पुढे कळेल. तर तो उठतो आणि म्हणजे वेळेच्या आधीच उठतो आणि त्याला अनामिका दिसत नाही. अनामिका ॲक्च्युली बाथरूममध्ये अंघोळीला गेलेली असते आणि आता अनामिकाला काय माहिती असतं की तो लवकर उठणारे वगैरे असं, ती निश्चिंत असते. तेव्हा आता अनामिकाच्या फोनवर एक फोन येतो आणि आता तो फोन जेव्हा येतो तेव्हा सोहम तो फोन बघतो आणि तो फोन सोहम उचलून घेतो. आता सोहम इकडनं काहीच बोलत नाही, कारण त्याला तो फोन कोणाचा आहे हे कळताच त्याच्या पायाखालची जमीन सरकते. सोहम विचार करतो की निलेश एवढ्या म्हणजे अशा वेळेस का फोन करतोय, आणि तेही अनामिकाला. निलेशचा कॉन्टॅक्ट अनामिकासोबत अजूनही आहे, मला अनामिका तर कधी बोललेलीही नव्हती. तर असं म्हणत सोहमला असं वाटतं की निलेशने त्याची विचारपूस करण्यासाठी फोन केलेला असेल. तेव्हा आता सोहम तो फोन उचलतो आणि हॅलो न बोलताच तिकडनं निलेश भडबड भडबड बोलू लागतो. निलेश म्हणतो, हॅलो अनामिका, काम अगदी व्यवस्थित पार पडलं आहे. हां, पण तुझा रोमिओ आहे ना, काल जरा गोंधळ घालणार होता बरं का. अगं तो दारू प्यायला नाहीच म्हणत होता, त्याला मी इतकं इन्सिस्ट केलं तरी तो माझा ऐकत नव्हता. शेवटी मग त्याच्या ड्रिंकमध्ये मला गोष्टी मिळवाव्या लागल्या, मिसळाव्या लागल्या, तेव्हा कुठे त्याला जास्त झालं आणि चढली, तेव्हा कुठे त्याला त्याचा आबा विसरला तो, नाहीतर कालचा तर तो घेतच नव्हता. म्हणजे आता हे सगळं जेव्हा सोहम ऐकतो, म्हणजे सोहम पुढे काही बोलेल, इकडून कोणी काही बोलेल त्याच आधी निलेशने फोनवर एवढं सगळं बोललेलं असतं. सोहम हे सगळं ऐकतो आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकून जाते. तो एका जागेवर बसून घेतो लिटरली, आणि तो आता अनामिकाच्या फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंग करू लागतो. म्हणजे या सगळ्या निलेश बोललेल्या गोष्टी तो रेकॉर्ड करत असतो. तेव्हा आता निलेश म्हणतो की अनामिका, ठरल्याप्रमाणे आता तू मला माझं पेमेंट टाकून दे. मागच्या वेळेसचं सुद्धा तू मला अजूनपर्यंत पेमेंट टाकलेलं नाही आहेस. हे बघ, पुढच्या वेळेस मी या सगळ्या गोष्टी मनावर घेणार नाही आहे, आधीच सांगतोय, प्लीज. तेव्हा आता यावर इकडनं सोहम जेव्हा हे सगळं ऐकत असतो त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. दुसरीकडे आता निलेश तिकडनं म्हणतो, हॅलो अनामिका, अगं बोलत का नाही आहेस. हे बघ, तू आता असं म्हणू नकोस की तू मला काहीच पैसे वगैरे देणार नाही आहेस ते. हे बघ, मी तुझं सत्य सगळ्यांसमोर उघड करून आणि ना, तेव्हा मला गपचूप तू आता माझा शेअर देऊन दे, आणि काय आहे तर तुझा याची बरबादी करायची आहे, तुला जो काही सूड घ्यायचा आहे तो घेत बस. मी जर तुझं पेमेंट रेग्युलर झालं नाही तर मग मी तुझं कामही सोडून देईल. तेव्हा आता इतक्यात सोहम हे ऐकताच फोन ठेवून देतो. अनामिकाच्या त्या फोनमधली ती रेकॉर्डिंग आता सोहम आपल्या फोनला शेअर करतो, आणि एवढ्यात आता अनामिका तिथे येते. अनामिका त्याला बघते आणि म्हणते की सोहम, तू एवढ्या लवकर कसा काय उठलास. अरे तू तर लेट उठतोस ना. तेव्हा सोहम म्हणतो, का मी लवकर उठलो तर काही प्रॉब्लेम आहे का तुला. तेव्हा अनामिका म्हणते, प्रॉब्लेम, अरे मला काय प्रॉब्लेम असणार आहे. तू एवढा दारू ढोसून तमाशे करतोस, मला तेव्हा प्रॉब्लेम नसतो, आणि आता काय असणार आहे. तेव्हा सोहम म्हणतो, हो का, किती अटेम्प्ट्स केले तू असे, किती पैसे घातलेस लोकांना मला दारू पाजण्यासाठी, जरा सांगशील का. आता जेव्हा अनामिका हे सगळं ऐकते तेव्हा तिला अगदी भीती वाटून येते. अनामिका म्हणते, म्हणजे तुला म्हणायचं काय आहे. तेव्हा आता सोहम म्हणतो की काही नाही, मी जस्ट मनातलं बोललो. असं म्हणत आता सोहम अनामिकाचा फोन ठेवून देतो आणि तिथून खोलीतून निघून जातो. आता अनामिकाला सोहमच्या हातात तिचा फोन दिसतो आणि अनामिका खूप घाबरून जाते. अनामिका सोहम निघून गेल्यानंतरून तातडीने तिचा फोन बघते आणि बघते तर लास्ट कॉल निलेशचा झालेला असतो.
तेव्हा आता अनामिका तो फोन परत निलेशला लावू लागते आणि अनामिका म्हणते, हॅलो निलेश, काय रे तू एवढा वेळ कोणाशी बोलत होतास माझ्या फोनवरून? तेव्हा आता निलेश म्हणतो, अगं तूच तर माझा कॉल उचललास ना, मी तुझ्याशीच बोललो. तेव्हा अनामिका म्हणते, अरे मी नव्हते, मी तर अंघोळीला गेलेले होते, मग हा कॉल उचलला कोणी? तेव्हा आता निलेश म्हणतो, तुझ्या त्या रोमिओने कॉल वगैरे नाही ना उचलला, म्हणजे सोहमने कॉल वगैरे नव्हता ना उचलला? तेव्हा अनामिकाला खूप भीती वाटून येते. अनामिकाला असं वाटतं की आपलं पितळ आता पडलं एवढं. तेव्हा आता अनामिका लगेच कॉल कट करते, तयार होते पटकन, आणि इतक्यात आता सोहम खाली असतो. आता सोहमला लवकर खाली आलेलं बघत सगळेजण आश्चर्यचकित होतात. सगळे म्हणतात, अरे वा सोहम, आज तू एवढ्या लवकर उठलास, तब्येत बरी आहे ना तुझी? काय झालं आहे, काही प्रॉब्लेम आहे का? तितक्यात आता अद्वैतसुद्धा खाली उतरून आलेला असतो. म्हणजे सगळ्यांची आता सकाळची ऑफिसला जायची गर्दी वगैरे असते आणि सोहम आतून पूर्ण तुटून गेलेला असतो. तो अगदी निरागस असतो आणि त्याचा हार्टब्रेक झालेला असतं. आता घरातले जे मोस्ट प्रोबॅबली जे शेंडेफळ असतात, म्हणजे घरातले जे सगळ्यात लहान मुलं असतात, त्यांची क्षमताच नसते. मग तो माणूस कितीही मोठा होऊन गेला तरी तो आतून मुलायमच राहून जातो. सो तसंच कुठेतरी त्याचं बालमन असतं आणि आता त्याचा चेहरा उतरलेला असतो आणि तो आपसुकच दुःख व्यक्त करत असतो. इतक्यात आता सगळे खाली येतात, सगळे आपापल्या कामात लागलेले असतात आणि इतक्यात अद्वैत सोहमला बघतो सोफ्यावर बसलेलं. सोहम अगदी म्हणतो, माझं डोकं अगदी फुटायला आलेलं आहे, या सगळ्यात मी हरवत चाललो आहे, मी खरंच एवढा वाईट नवरा होतो का? आता असं सोहम पुटपुटत असतो. सोहम आता हे सगळं बोलत असताना घरातले सगळे तिथे जमतात आणि म्हणतात, सोहम काय झालं आहे, तू स्ट्रेसमध्ये आहे का? तू डिप्रेस नको होऊस रे. अरे तू आमचा हसता खेळता सोहम आहेस, तू असा नाहीच आहे कधी. तेव्हा आता अद्वैतसुद्धा समजावू लागतो. तेव्हा कला म्हणते, सोहम जे काही होतं आहे ना ते स्पष्ट सांग, तुला काय? आता सरोजसुद्धा विचारू लागते की सोहम काय चाललं आहे, जे काही असेल ते दिलखुलासपणे आमच्याशी बोल. तेव्हा आता सोहमला खूप वाईट वाटत असतं, तो खूप तुटून गेलेला असतो, कारण त्याने असं म्हणजे थोडक्यात अनामिकाचं असं रूप बघितलेलं असतं ना, कारण तिकडनं निलेश फोनवर तसं बोललेलाच असतो की अनामिका तुझा प्लॅन सक्सेसफुल होतो आहे, तूच म्हणाली होतीस ना जोपर्यंत सगळं घर माझ्यासमोर नतमस्तक होत नाही तोपर्यंत हे सगळं चालू राहणार आहे आणि मी सोहमचं आयुष्य बरबाद करून टाकणार आहे. तेव्हा सोहमला तीच गोष्ट खात असते आणि आता सोहमला सगळे विचारण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा आता सोहम म्हणतो की लपवण्यात खरंच काही अर्थ नाही आहे, मी आता सगळ्यांसमोर एक अतिशय मोठं आणि महत्त्वाचं सत्य उघड करायला जाणार आहे. तितक्यात आता अनामिका येते आणि बोंबलायचं नाटक करत असते, रडायचं नाटक करत असते की काय झालं सोहम, तू आज एवढ्या लवकर कसा काय उठलास? अरे मला सांगायचंच तरी निदान. तेव्हा आता सोहम सगळ्यांसमोर म्हणतो, अगं आपलं तर खोलीमध्ये या निमित्त बोलणं झालं होतं ना ऑलरेडी, तू सगळ्यांसमोर एवढं नाटक का करतेस? तेव्हा आता घरातले सगळे अनामिकाकडे संशयाने बघू लागतात. तेव्हा आता अनामिका सारवासारव करायला लागते. ती म्हणते, सोहम ते सगळं जाऊ दे बरं, मी काय म्हणते, तू हे घे, या गोळ्या औषधं घे बरं, तुला थोडंसं बरं वाटेल. तू स्वतःला असा त्रास का करून घेतोयस? लोक काय म्हणतील मला, मीच चुकीची वाटेल ना लोकांना? आता सोहम अगदी गोंधळलेला असतो आणि सोहम म्हणतो, अगं बंद कर तुझी नाटकं, किती करशील, बास, कुठेतरी सीमारेखा असते, आता थांबायची वेळ आलेली आहे. तेव्हा आता सोहम म्हणतो की आज मला सगळं उघड करणं आवश्यक आहे. तेव्हा आता अनामिका म्हणते की तू रोज हल्ली दारू प्यायला लागलायस ना, म्हणून तुझ्या डोक्यावर परिणाम होत चालला आहे सोहम. तेव्हा आता सोहम म्हणतो की तू कितीही शाब्दिक भडीमार कर, वास्तविकता बदलणार नाही आहे. तितक्यात आता अनामिका आणखीन क्रॉसिंग करू लागते आणि सोहम जे बोलणार असतो ते न बोलता करण्याचा त्याला प्रयत्न करते. तेव्हा इतक्यात आता रजनी म्हणते, 1 मिनिट बोलू दे त्याला, तू का मध्ये बोलतेस अनामिका, जरा थांबून घे. प्रत्येकाला आपापली बाजू मांडण्याची वेळ हवी, म्हणजे मांडायला चान्स भेटायला पाहिजे. आतापर्यंत तू बोलत आलीस, आता त्याला बोलू दे. तेव्हा आता इतक्यात सोहम त्याच्या फोनमध्ये एक रेकॉर्डिंग प्ले करतो आणि त्या रेकॉर्डिंगमध्ये निलेशचा सगळा आवाज आणि सगळं बोलणं अख्खं घरदार ऐकतं. आणि आता अनामिकाचा सुद्धा त्यामध्ये म्हणजे पहिली रेकॉर्डिंग्स ज्या असतात त्यासुद्धा तो प्ले करतो त्याच्याकडे, म्हणजे पॉझिटिव्हली अनामिकाच्याच फोनमध्ये त्याला सापडलेले असतात. सो हा खूप मोठा ट्विस्ट आहे आणि म्हणजे हा खरंच खूप मोठा ट्विस्ट आहे की मला नव्हतं वाटलं की तो आधीचे हे रेकॉर्डिंग्स वगैरे पण आधीचे पण रेकॉर्डिंग्स तो प्ले करतो आणि त्यात अनामिकाचा आवाज असतो. अनामिकाचा असा आवाज ऐकायला येतो की सोहमला व्यसनाच्या आहारी घाल, म्हणजे सगळं मला सोपं होईल. जोवर घरातले सगळे माझ्या पायाशी नाक घासत नाही तोवर तर मी सोहमला सोडणार नाही. अख्खं चांदेकर कुटुंब माझ्या मागे मागे येईल आणि म्हणेल की आमच्या सोहमला ना अनामिका तूच नीट करू शकतेस, तुझं किती प्रेम आहे, आमचंच मेलं कार्टा आगाऊ आहे. आता असा हे ऐकताच घरामध्ये अगदी पिन ड्रॉप सायलेन्स असतो, सगळे अगदी घरात म्हणजे चलबिचल होऊन जातात. तेव्हा आता सरोज चिडते आणि म्हणते, खोटं बोलून आमचा विश्वास विकलास अनामिका तू. तेव्हा आता रजनी लगेच रडत आता सोहमकडे येते आणि त्याला मिठी मारते. सोहम, अरे एक आई म्हणून मी सगळीकडे अपूर्ण पडले, आम्ही तुलाच दोष दिला,
आणि ही मात्र सतत खोटं बोलत राहिली. का केलंस अनामिका तू असं? काय मिळालं तुला? तेव्हा आता कलासुद्धा म्हणते की तू 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 का केलंस हे सगळं? काय उद्देश होतं तुझं या सगळ्या मागचं अनामिका? तेव्हा आता अनामिका मात्र साटलोटं रचायला लागते आणि म्हणते की हे सगळं खोटं आहे. अहो, सोहम स्वतःला खरं सिद्ध करण्यासाठी कुठल्या पातळीला जातो हे तुम्हाला कळत नाही आहे. आणि हे सगळं AIने सुद्धा केलेलं असू शकतं. हे सगळं चुकीचं आहे, हे सगळं खोटं आहे. तेव्हा आता सोहम म्हणतो की हो का, AIने केलेलं आहे असं म्हणायचं आहे तुला? बरं मग ठीक आहे, तुला मी दाखवतो की हे सगळ्या रेकॉर्डिंग्स ना मी तुझ्या फोनमधून माझ्या फोनवर टाकलेलं आहे, बरोबर? सो मी तुम्हाला आता सगळ्यांना ती हिस्ट्री दाखवू शकतो, बघा बघा. तेव्हा आता सोहम जेव्हा असं म्हणतो तेव्हा सरोज म्हणते की बास झालं आता अनामिका तुझी नाटकं. आता खोटं बोलू नकोस. आम्हाला सगळं कळतं आहे. आम्हाला आमच्या सोहमवर पूर्ण विश्वास आहे. आमचा सोहम असा आधी कधीच नव्हता. जेव्हापासून लग्न झालं आहे तेव्हासुद्धा तो सुरुवातीला खुश होता आणि आता गेल्या काही दिवसात तो एवढा सगळा व्यसनाधीन झालेला आहे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की तूच सोहमला व्यसनात लोटलंस आणि वर स्वतःला बिचारी म्हणून घेतलंस. जराही लाज नाही वाटली का गं तुला? हां, बरं त्याचंच नाही, तू अख्ख्या घरात सगळ्यांसमोर घरातल्यांचा विश्वासघात केलेला आहे. तू तेवढंच नाही, घरात सगळ्यांचा विश्वासघात केलेला आहेस. तुला कळतंय का केवढी मोठी फसवणूक केलेली आहे तू? तेव्हा आता अनामिका फक्त एवढंच बोलू लागते की मी काहीच केलेलं नाही आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. तेव्हा आता रजनी म्हणते की माझ्या मुलाला तू हळूहळू संपवत होतीस. तेव्हा आता अनामिका म्हणते मी चुकले आई, मी चुकले, मला खरंच माफ करा. तेव्हा आता सरोज म्हणते बस कर आता तुझी नाटकं. आता तू निघून जा इथून आणि पुन्हा या घरात पाऊल टाकायचं नाही. तेव्हा आता कलासुद्धा म्हणते की हे बघ, मला असं वाटलं होतं की कुठेतरी तुझी बाजू बरोबर आहे. अगं, मी माझ्या धाकट्या बहिणीचा दर्जा दिलेला होता अनामिका तुला, आणि तू सोहमचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालेली होतीस. हां, त्या दिवशी काजूचा पण सीन काय झालेला होता ते सगळं कळलं आहे मला. गुंड्या फक्त गुड फेथमध्ये सोहमला घरापर्यंत सोडायला आलेली होती. नाहीतर सोहम अगदी मध्यधुंद अवस्थेत रस्त्यावर कुठेतरी चालत होता. तिच्या कॅफेसमोर तिने त्याला बघितलं आणि ती जस्ट गुड फेथमध्ये चांगुलपणा म्हणून त्याला तिथे सोडायला आलेली होती आपल्या घरापर्यंत. आणि आपण सगळ्यांनी अनामिकाच्या सांगण्यावरून तिला चुकीचं ठरवलं. तिच्या कॅरेक्टरवर सगळ्यांनी बोटं उचललीत. माझ्याकडे ठोस पुरावा नव्हता म्हणून मी गप्प बसले. त्यावेळेस मला माझ्या बहिणीबद्दल फक्त डिफेन्स करता आलं, तिचं खरेपणा सिद्ध नाही करता आला. पण या सगळ्यामध्ये आता हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे अनामिका की तू चुकीची आहेस. अगं, तू माझ्या बहिणीचा फोटो जाळलास. हां, आम्हाला आमच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकलीस. तुला जराही लाज नाही का वाटली? नाही. तेव्हा आबा पण म्हणतात अनामिका, तुला या घरामध्ये आता अजिबात जागा नाही, तू चालती हो या घरातून. असं म्हणत आता सरोज आणि कला इकडे अनामिकाला घराबाहेर फेकून देतात, घराबाहेर काढून टाकतात. तर दुसरीकडे आता रजनी बिचाऱ्या हातून पूर्णपणे तुटून गेलेली असते. ती सोहमकडे बघत फक्त रडत बसलेली असते आणि सोहमला आता ती कुशीत घेते. सोहम म्हणतो की आई, मला माफ कर गं, मी असं कधीच नव्हतो, आणि मी हे सगळं दारू वगैरे प्यायलो, या सगळ्याचा पश्चाताप मलासुद्धा होतो. पण अगं, ती मला सारखं हेच सांगायची, तू माझ्यासाठी काहीच करत नाही आहेस. मी काय करणार होतो? तेव्हा आता मी आता ठरवलं आहे की मी बदलणार आहे आता. मी म्हणजे असाच तो अडखळत बोलत असतो. मी बदलणार आहे आता स्वतःला. मी चांगलं काम करणार आहे. मला अपॉर्च्युनिटीज येत आहेत त्या ग्रॅब करणार आहे. मी स्वतःला सिद्ध करणार आहे आणि मी बदललो आहे आई, आता मी बदलेल. तेव्हा आता रजनी सोहमला जवळ घेते आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते की हे बघ सोहम, मला माझ्या संस्कारांवर पूर्णपणे विश्वास आहे आणि देवी आईच्या कृपेने तेवढं बरं की सगळ्या गोष्टी आताच उघडकीस आल्या. तेव्हा आबासाहेब म्हणतात अगदी बरोबर बोललीस रजनी तू. आता जे झालं त्याचा पश्चाताप करण्यापेक्षा काय होऊ शकत होतं आणि ते झालं नाही, त्यापासून आपल्याला अंबाबाईने आपलं रक्षण केलं, याचा आभार माना देवी आईकडे. आणि आता हे सगळं जे काही झालेलं आहे त्यावर पाणी टाका आणि एक नवीन सुरुवात करा. काय? तेव्हा आता घरात सगळे खुश होतात आणि सगळे सोहमला सांत्वन देऊ लागतात. रजनीने असंही जेव्हा विचारपूस केलेली असते की अनामिका हे काय चाललं आहे, निलेश कोण आहे, तेव्हा तिने फक्त गोंधळून मित्र आहे वगैरे असंच सांगितलेलं असतं. तेव्हा सरोजने तिला चांगलंच तासलेलं असतं की फक्त मित्र, आणि आमच्या सोहमला तू दारूच्या आहारी नेतेस, अक्कल आहे का तुला? आता म्हणजे बऱ्याच वेळेस आता कला पण बोलते की आमच्या चांगल्या सोहमला तू वाया घातलं वगैरे, आणि ही सगळी फसवणूक आहे अनामिका, तू या घरामध्ये राहण्यास पात्र नाही असं म्हणून तिला धक्के मारून सगळ्या घराबाहेर काढतात. रजनी म्हणते जा आता, आम्हाला तुझं खोटं नाटक नको आहे. आणि अनामिका म्हणते हो, मी फक्त प्रेम केलं होतं. ते आता सरोज म्हणते प्रेम असं नसतं, तू जे केलं ना त्याला विश्वासघात म्हणतात, प्रेम नाही. दुसरीकडे आता ह्या सगळ्या गोष्टी वारंवार, म्हणजे मी जे आता सांगितलं ते सगळं वारंवार रजनीच्या डोळ्यासमोर येत असतं आणि सोहमच्याही डोळ्यासमोर येत असतं. म्हणजे आता इथून पुढे आबासाहेब तर बोललेलेच असतात की आता आपण शुकर मानायला पाहिजे वगैरे, त्याच्यामुळे आता सगळं शांत होऊन जातं. आणि या घटनेनंतर घरात पुन्हा शांती नांदू लागते.
सोहम हळूहळू व्यसनातून बाहेर येऊ लागतो आणि अनामिकाचं खोटं, तिची फसवणूक अखेर तिच्यावरच उलटली. सत्य कितीही लपवलं तरी ते एक दिवस समोर येतच. हेच आपण आजच्या एपिसोडमध्ये बघितलं. तर मित्रांनो, जर तुमच्या मनाला माझी रिव्ह्यू सांगण्याची पद्धत थोडी जरी आवडत असेल ना, तर एक छोटंसं लाईक आणि तुमची प्रेम भरलेली कमेंट करायला विसरत जाऊ नका. आणि हो, नेहमीप्रमाणे आमच्या मागील व्हिडिओला खूप छान छान भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे आणि मी आता आमचे खास व्ह्यूअर्स अनाऊन्स करू इच्छिते नेहमीप्रमाणे, कारण मला ते आवडतं. मला खूप छान छान वाटतं जेव्हा मला कॉम्प्लिमेंट्स येतात किंवा कोणी मला सांगतं की तुझं हे चुकतंय ते चुकतंय, तेव्हा मी त्याच्यात आणखीन सुधारणा करते. तेव्हा कमेंट्स कशाही असू देत, मला त्या आवडतात, कारण समोरचा त्याचा मत व्यक्त करत असतो, समोरचा त्याचं मत व्यक्त करत असतो आणि प्रत्येकाला वेगवेगळी मतं असतात आणि तेच जाणून घेण्यामध्ये मला अतिशय आवड आहे. आता मी मागे बऱ्याच जणांना असंही विचारलेलं होतं की तुम्ही कुठल्या भागातले आहात तेही मला सांगाल. बऱ्याच जणांनी मला कमेंट केलं आणि मी तर ऐकूनच शॉक झाले की एवढ्या सगळीकडे हा व्हिडिओ प्रसारित होतो. म्हणजे ऑब्व्हियसली आता यूट्यूबवर होतो आहे तर एवढे ठिकठिकाणाहून लोक बघतात. जसं आता कोणी जळगावमधून होतं, कोणी धुळ्यामधून होतं. बरं, ते सगळं असू देत. आता मी आमचे व्ह्यूअर्स ऑफ द डे सांगते आणि मला आवडलेल्या छान छान कमेंट्स सांगते. बऱ्याच म्हणजे मागच्या व्हिडिओला आलेल्या, त्यानंतरून त्याच्या आधीच्या व्हिडिओला खूप छान छान कमेंट्स येऊन गेलेल्या आहेत. तर प्राजक्ता कांबळी यांनी खूप छान अशी कमेंट केलेली आहे. त्यानंतरून आहेत सुशीला मस्के, खरंच मालिका छान सांगता, मला आवडते, तुमच्या आवाजात ऐकायला. ओ माय गॉड, थँक्यू. मी तुमच्याशी ना म्हणजे असं मला कधी वाटतच नाही की मी एक फॉर्मल काम करते आहे किंवा मला असं चांगल्या पद्धतीने बोलणं आवश्यक आहे. मला ना असं आवडतं इन्फॉर्मल व्हायला कधी कधी, कारण प्रतिसाद खूप छान आलेला असतो. त्यानंतरून आहेत DRGUPTS. ओके, मला या सगळ्याचं प्रोनाऊन्सिएशन येत नाही आहे, बट समथिंग काहीतरी छान आहे. गुप्तेज, डॉक्टर गुप्तेज. ओके, माय बॅड. खूप सुंदर अशी त्यांनी छान कमेंट केलेली आहे. त्यानंतर चंदा कदम या आपल्या रेग्युलर व्ह्यूवर आहेत आणि त्या नेहमी अगदी छान छान मला प्रोत्साहन मिळेल अशा कमेंट्स करत असतात. मला आवडेल की कुठून लोक आपला हा व्हिडिओ बघतात, तेव्हा प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा की आपल्या व्ह्यूवर्सपैकी तुम्ही कुठले आहात. तर त्यानंतरून आहे लतिका जाधव. त्यानंतरून त्यांनी एक सांगितलेलं आहे की मला इथला, मी विचारलेलं होतं ना की व्हिडिओचा आवडता पार्ट सांगा म्हणून. आणि हो, आणखीन एक गोष्ट, या व्हिडिओचा आवडता पार्ट तुम्हाला सगळ्यात जास्त भाग कुठला आवडला ते सांगायला विसरू नका कमेंट्समध्ये. ओके, सो लतिका जाधव यांना मागच्या एपिसोडमधला एक अतिशय असा छान भाग आवडलेला आहे ज्यामध्ये कला रडत असते आणि अद्वैत तिला विचारपूस करत असतो. ओके, रेखा तापे यांनीसुद्धा काहीतरी छान कमेंट केली आहे. त्यानंतरून साई प्रसाद उमराणी. ओके, त्यानंतरून PH गेमर म्हणून आहेत. चंदा कदम या पुन्हा एकदा यांनी काहीतरी सांगितलं आहे. त्यानंतरून धनाजी गोडसे, वर्षा धनराज लाटे, कला अर्जुनची जोडी खूप छान आहे. ओके, गुड. पांडुरंग क्षीरसागर यांनीसुद्धा एक छानशी कमेंट केलेली आहे. त्यानंतर अजून नेहमीचे आपले आणखीन एक व्ह्यूअर आहेत आनंद केसवाने, त्यांनी पुन्हा एकदा खूप छानशी कमेंट केलेली आहे. आणि मालिकेतलं म्हणजे त्यांचं मत काय आहे प्रत्येक कॅरेक्टरबद्दल ते नेहमी अतिशय छान पद्धतीने सांगत असतात. आणि मला आणखीन एक गोष्ट मेन्शन करायला आवडेल, त्यांचं इंग्लिश खूप छान आहे. ते नेहमी इंग्लिशमध्ये त्यांच्या काही ना काही छान छान कमेंट्स असतात. आणि वसंत जोशी यांचे हे सुद्धा आपले रेग्युलर व्ह्यूअर आहेत. त्यानंतरून ते सुद्धा अतिशय छान पद्धतीने सांगताय मालिकेबद्दलचं मत. आणि त्यांनी म्हटलं आहे, मी जळगाव खानदेशमधून वसुंधरा वसंत जोशी बघत असते. ओके, म्हणजे वसंत जोशी या अकाउंटवरून वसुंधरा जोशी म्हणून हे बघत असतात. त्या खानदेशमधल्या आहेत, मी ते पण जळगावच्या आहेत. आता कोइन्सिडेंटली मी पण त्याच भागातली आहे. त्यानंतरून आहे मीना खामकर, चंदा कदम पुन्हा एकदा, सुशीला मस्के आहेत. आणि अजून त्या पण म्हणत आहेत की तुमच्या आवाजात ऐकायला आवडतं, थँक्यू. पुष्पा म्हणून कोणीतरी आहे. त्यानंतरून वैभव कुष्टे हे सुद्धा आपले रेग्युलर व्ह्यूअर आहेत. आणि संतोष बिरदार, सरिता दांडेगावकर, अजून वैभव कुष्टे पुन्हा एकदा, वैष्णवी पालव, प्रफुल्ल म्हात्रे, सरिता दांडेगावकर पुन्हा एकदा. त्यानंतरून मार्गरेट जॉन म्हणून कोणीतरी आहे जे खूप छानशी कमेंट करतात, ते पण आय थिंक आपले रेग्युलर व्ह्यूअर आहेत. तर मित्रांनो, तुमच्याच अशा प्रेरणादायी कमेंट्स बघून ना मला खूप छान छान वाटत असतं. आणि दरवेळेस मला असं वाटतं की मी माझ्या ऑडियन्ससाठी आणखीन काहीतरी छान छान करावं. त्यामुळे नेहमीप्रमाणे हेच मला सुचवत जा आणि व्हिडिओला लाईक करत जा, चॅनलला सबस्क्राईब करत जा. नुसतं बघणं पण सफिशियंट नसतं ना. आता खूप छान छान कॉन्टेंटही येत असतो, काही छान छान व्हिडिओज येत असतात आणि त्याच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आजच्या व्हिडिओमधला पार्ट कुठला तुम्हाला जास्त आवडला हे कमेंट्समध्ये सांगायला हे सुद्धा विसरू नका. तेव्हा धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.